आज या ठिकाणी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब, पणन मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या आदेशाने आणि आदरणीय भाऊंच्या आशीर्वादानं व सर्व या बार्शीकर जनतेच्या आशीर्वादानं माझी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासपदी निवड झाली। ही निवड झाल्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो। 2017ला बार्शीकरांच्या आशीर्वादानं कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपली आणि रणवीर भाई यांची चेअरमनपदी निवड झाली। 2017च्या अगोदर जर या बाजार समितीची अवस्था बघितली असेल तर या बाजार समितीच्या आवारामध्ये काय धंदे चालायचे, किती 2 नंबरचे धंदे या आवारामध्ये होत होते। परंतु ज्या दिवशी आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बार्शीकर आणि सर्व व्यापारी बंधूंनी शेतकऱ्यांनी बाजार समिती सत्ता भाऊंच्या ताब्यात दिली आणि खऱ्या अर्थानं या बाजार समितीला एक वैभव त्या ठिकाणी प्राप्त होण्यास सुरुवात झाली। तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्वी बाजार समितीमध्ये रस्ते नुसते कागदावरचे व्हायचे, ही वस्तुस्थिती आहे। आपल्या ताब्यामध्ये सत्ता आल्यानंतर या संपूर्ण बाजार समितीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणची स्वच्छता, या ठिकाणचे चकाचक रस्ते केले, गटारी केल्या आणि प्रत्येक व्यापाऱ्याच्या दारामध्ये आपण झाड लावण्याचं काम या ठिकाणी केलं। कारण या ठिकाणी जर निसर्ग साथ द्यायचा असेल तर या ठिकाणी लक्ष्मी खऱ्या अर्थाने नांदत असते। आणि या आपल्या ऑफिसमध्ये आपल्या हातामध्ये सत्ता येण्याच्या अगोदर काय धंदे चालत होते हे सर्व व्यापारी बंधूंना माहीत आहे। परंतु या गेल्या 5-6 वर्षामध्ये या बाजार समितीला अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपले संचालक रावसाहेब मनगिरे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली रणवीर भाई यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगली शिस्त या बाजार समितीला लागलेली आहे। आपल्या बाजार समितीचा 2 कोटी रुपये सुद्धा शेष या ठिकाणी गोळा होत नव्हता, परंतु 12 कोटीपर्यंत या ठिकाणी या शेअरचं उत्पन्न गेलं आणि येणाऱ्या उत्पन्नामधून आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते, गटारी, या ठिकाणी पाईपलाईन, शौचालयाची व्यवस्था, या ठिकाणी कुठलेही वॉचमन या ठिकाणी आपण एक टेंडर काढून या ठिकाणी वॉचमन या ठिकाणी नेमल्यापासून कुठल्याही दुकानातनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी या 5-6 वर्षामध्ये चोरी झाला असं ऐकायला मिळालं नाही। त्यानंतर आपण पलीकडे जी आपली बाजार समिती जागा आहे त्या ठिकाणी व्यापाऱ्यासाठी एक शेतकरी निवास आपण परत वेअरहाऊसची उभारणी केली। वैराग या ठिकाणी सुद्धा एक वेअरहाऊस उभा केलं। वैरागच्या सुद्धा बाजार समितीमध्ये आपण कोल्ड स्टोरेज उभा केले, रस्ते चांगल्या प्रकारे केले आणि आपण गेल्या 7 वर्षामध्ये जवळपास 50 कोटी 67 लाखाची या ठिकाणी कामं पूर्ण केलेली आहेत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एस कोल्ड स्टोरेज ओपन करून मागाचीच भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी 50 कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून ज्याप्रमाणे कुपवाड MIDC मध्ये मनुक्याचा व्यापार चालतो त्या पद्धतीने आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा अनेक द्राक्षाचं बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत। खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी अनेक उपाययोजना या मार्केट कमिटीच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल। तर आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय चंद्रकांत नाना निंबाळकर यांचे नातू व आमचे मित्र संतोष दादा यांचे चिरंजीव शाहूराजे निंबाळकर आणि आमचे जिवलग मित्र नानासाहेब दाळगे यांचे सुपुत्र ओंकार दायगुडे यांचीही प्रशासकपदी निवड झाली। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि मी सांगतो आमच्यावरती सोपान राऊत, लक्ष्मीबाई राऊत यांचे संस्कार आमच्या घराण्यावरती आमच्या सर्वांवरती झालेले आहेत। मी या ठिकाणी भाऊंच्या वतीनं जसं रणवीरभाई यांना या ठिकाणी कुणावरती अन्याय होता कामा नये आणि मी सुद्धा 1 महिना असेल 2 महिने असेल येणाऱ्या काळामध्ये कुठला सुद्धा व्यापारी असेल, हमाल तोलार असेल, चाळणी कामगार असेल, एकही माझ्याकडून दुकानला जाणार नाही याची मी तुम्हाला भगवंताच्या साक्षीनं ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय